गेल्या 4-5 दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाशांच्या घराघरामध्ये पाणी शिरून नागरिकांची अहोरात्र बेहाल होत असल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला, पटवर्धन चाळ नाला, कारंबा नाला, कुंभारवेस नाला व इत्यादी भागात असलेल्या नाले सफाईची आणि मोदी, जगजीवनराम झोपडपट्टी, भेरू वस्ती, पटवर्धन चाळ, 2 नंबर झोपडपट्टी, नेराळे वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ नाले सफाई, ड्रेनेज दुरुस्ती, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची सूचना केली। यावेळी चेतन नरोटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, संजय हेमगड्डी, बाबा मिस्त्री, मनोज येलगुलबार, विनोद भोसले, देवाभाऊ गायकवाड, आशाताई म्हेत्रे, गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, बाबूराव म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, सुभाष वाघमारे, दिनेश डोंगरे, चंदू नाईक, राजू नीलगंटी, शिवा म्हेत्रे, वेदमूर्ती म्हेत्रे, राजू दिवटे, यासिन शेख, समीर शेख यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते। याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले 2 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत। आहे तिकडे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इकडे दबाव अभावी थोडासा हलगर्जीपणा दिसून येतो महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात आणि त्यामुळे काय झाले, सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो। दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो, पण काही 5 वर्षापासून लवकर येतो, तर मे महिन्यात ही नाले साफसफाई झाली पाहिजे। आता आम्हाला मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली, अशा एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय काम। हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ 80 mm पडला, त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत, चोकअप झालेत, ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलंय, खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात। हे होतं दरवर्षी, पण हे आज एवढ्याशा पावसात एवढं लवकर झालंय, तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे। आणि आज आम्ही ती पाहणी केली, पण पाणीच नाही, पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉर्म ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे, ते पण झालं नाही आहे। आणि जो आपण 99 कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता। आता मी UD सेक्रेटरीना फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव, जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून, म्हणजे जे आपली लोक जी नाल्यात कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे, आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे। काही ठिकाणी गाद्या, काही ठिकाणी बिच्छाने सगळं टाकलं आहे, तर ते त्याच्यामुळे पण चोकाप होतं आहे, तर ते थांबवण्यासाठी आता जी 99 कोटीची निधी मागितली ती ताबडतोब मिळाली पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करून UD सेक्रेटरींशी पण बोलणार आहे। आणि उद्या 3:30 वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत, कारण का पाऊस आहे, नाले साफसफाई झाली पाहिजे, रस्ते काही ठिकाणी खचले ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे। त्यासोबत आत्ता 6 वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा, कारण का अतिवृष्टीमुळे काही घरं त्या ठिकाणी पडलेत, काही शेतींचं नुकसान झालं, तर लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे, त्यासाठी आपण मीटिंग घेतोय। आम्ही सगळे कामाला लागलो। 100% जसं मी म्हणाली थोडासा हलगर्जीपणा दिसतोय, कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता GB होत असतं, महापौर असतात, एवढे नगरसेवक असतात, आता काही नाही आहे, सगळं आरामात चाललंय आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवलाय आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतोय आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी 24 तास आता कामाला लागून हे जी अडचण आहे ती दूर करा।